नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत स्वराज्यातील सिंहगड ह्या किल्ल्यावरती. तर इथे येत असाल तर एक महत्त्वाची सूचना आहे तुमच्यासाठी. इथे कोणत्याही पद्धतीचे ॲटो किंवा बस, मिनी बस हे वाहनवरती गड किल्ल्यावरती सोडत नाहीत, फॉरेस्ट खात्याचे ते नियम असल्यामुळं. आणि दुसरा पर्याय, हे अशा पद्धतीची इथे वाहन आहेत, तर त्या वाहनामध्ये पर पर्सन 70 रुपये एवढे तिकीट देऊन ते तुम्हालावरती गडावरती सोडतात. आणि रिटर्न येण्यासाठी पण 70 रुपये इतका प्रवेश शुल्क आहे. तर येताना काळजी घेऊन या की आपण स्वतःची कार किंवा बाईक असणे जरुरी आहे. तर इथे तुम्ही बोर्डवर बघू शकता की कोणत्या पद्धतीचे कोणत्या वाहनाचे चार्जेस. इथे चेकपोस्ट आहे. ही पार्किंग एरिया. शेअरिंग टॅक्सी क्रू आल्यानंतर इथे सगळ्या गाड्यांवरती पार्किंग होतात. आता वरती जाण्याचा मार्ग समोर आहे. तानाजी मालुसरे यांनी जिंकलेला स्वराज्यासाठी एक अनमोल असा हिरा म्हणून संबोधले जाणारे कोंढाणा किल्ला, त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोंढाणा नाव काढून सिंहगड हे दिले. चला तर मग तुम्हाला दाखवतो आज मी सिंहगड येथील कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण बघू शकतो काय काय. अजून एक भुयारी घर हे बघू शकता किती आतमध्ये खोल आहे. आय थिंक पाण्याच्या टाक्या असू शकते ह्या पूर्वी. पाण्याची टाकीची आत खूप दलदल आहे, चिखल. सिंहगडवरील हा पुणे दरवाजा. हा पुढे समोर दिसतोय तो दुसरा दरवाजा. किल्ल्यावरील बांधकाम खूप छान पद्धतीचे अजूनही दिसून येते. पायवाट पण चांगली आहे. तोफखाना, चला बघू तोफखाना, दारुगोळा, कोठार. दारुगोळा कोठाराच्या बाजूला असलेली ही तटबंदी आहे. काही काम हे आत्ता रिपेअर करण्यात आलं आहे, परंतु खूप छान पद्धतीने अजूनही तसं दिसतंय. हे बघू शकता तुम्ही पुणे दरवाजाकडील नजारा आणि हे समोर असलेले आपले दारुगोळ्याचे कोठार.
खूप छान आहे. वरती नजरेस मला दिसून येते, कॅमेऱ्यात दिसतं का नाही बघू. एक तोफ आहे. ओके हां, आजही म्हणजे शिवकालीन तोफ इथं वास्तव्यात दिसून येते. घोड्याची पागा, चला बघू घोड्याची पागा कशी होती त्यावेळेस. घोड्याची पागा म्हणजे घोडे बांधणे किंवा त्यांना चारा पाणी करण्यासाठी जी जागा असते ना, ती जागा आहे. हे बघा, हे बाहेर मोकळं पटांगण आहे. आतमध्ये बघू. ही हवा येण्यासाठी मोकळी खिडकी. आणि हे पागा पूर्ण तो कडक दगड हा कोरून बनवलेली आहे. आतलं वातावरण आणि बाहेरच्या वातावरणात 70% फरक आहे. मध्ये थंडगार आणि एसीलाही काय करता, एसीपेक्षा जास्त थंड वातावरणामध्ये. या साईडला दूरदर्शनचं टावर आहे. पाण्याचं टाकी अशा स्वरूपात बांधले आहे की अर्ध भुयारी मार्ग आहे पलीकडं आणि बाकीचा ओपन प्लेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आतमध्ये दिसते. त्यांवरती मुबलक साठा आहे पाण्याचा. जे शत्रूंनी किती दिवस आक्रमण केले तरी पाण्याचा साठा हा कमी पडणार नाही. आज स्वच्छता नसल्यामुळे एवढं खराब पाणी दिसतंय. हेच पाणी इतरत्र कामासाठी म्हणजे बांधकामाला त्याला वापरले जाते. छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी बघूया चला. विहीर स्वातंत्र्यवीर श्री बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांची निवासस्थान आणि त्यांची प्रतिमा. स्वातंत्र्य काळात बराच काळ लोकमान्य टिळक यांनी आपले वास्तव्य या किल्ल्यावरती घालवले. इथूनच त्यांनी स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली. श्रीमंत श्री श्री छत्रपती राजाराम महाराज यांचे स्मारक खाली मंदिरासोबत बांधले आहेत. चला आपण बघूयात. राजाराम महाराज यांचे श्रीमान रायगडावरून स्थलांतर झाल्यानंतर बराच काळ इथे त्यांचे वास्तव्य होते. त्यानंतर चिंचीला त्यांनी प्रस्थान केले आणि त्यांचा अखेरचा श्वास तो ह्याच किल्ल्यावरती गेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज्याचे सूत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बऱ्याच काळ औरंगजेबाविरुद्ध आणि त्यांच्या मुघल सैन्याविरुद्ध लढा दिला आहे. त्यांचाही इतिहास खूप थोर आहे. चला आज त्यांचं दर्शनही घेऊया समाधीचे. श्रीमंत श्री 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 छत्रपती राजाराम महाराज की जय. हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. आलात तर नक्की समाधीचे दर्शन घ्या. मित्र हो, खूप छान हवा आहे ती थंडीगार. हा नजारा घेण्यासाठी खरंच प्रत्येकाने गडकिल्ल्यांवरती फिरलं पाहिजे. गडकिल्ल्यांचा आनंद घ्या.
इथं स्टे करायचं असेल तर रेस्टॉरंट वगैरे आणि तुम्हाला रूम्स पण इथं अवेलेबल होऊन जातील. MTDCचं रिसॉर्ट आहे. म्हणजे संपूर्ण सिंहगड किल्ला आज आपण बघतोय. बारीक सारीक गोष्टी सगळ्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. द्रोणागिरी कडा समोरून दिसत नव्हता तिथून, आता तुम्हाला साईडनं दाखवतोय. इथून सरळ गेल्यास कल्याण दरवाजा तुम्हाला दिसून येतो. आपण आलो तो पुणे दरवाजा आणि हा रस्ता सरळ कल्याण दरवाजाकडे जातो. सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी. काय शूर आणि काय थोर होते मावळे, ज्यांनी कोणत्याही प्रकारच्या आपल्या प्राणाचीही पर्वा न करता स्वराज्यासाठी आपले प्राणही त्यागले. खूप 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 त्यांना प्रणाम. आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक गड किल्ला हा प्रत्येक मावळ्याची शौर्यगाथेची कहाणी सांगत असतो. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची ही प्रतिमा 1941 साली स्थापन केलीत. ही प्रतिमा आणि समाधीस्थळ हे दोघं समोर समोर आहेत आजूबाजूला. तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकून स्वराज्यात परत आणीन अशी शपथ राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर विडा उचलून घेतली. आपण एक फोटो म्हणतो ते बनवले आहेत. हा बाजूचा हत्ती तलाव बघू शकता तुम्ही. पाण्याचा खूप मोठा साठा करण्याची क्षमता होती त्याच्यात. आता पाण्याने कमी असल्यामुळं पावसाळ्यात भरत असेल तो. खूप मोठ्या प्रमाणात आहे. पुढं कल्याण दरवाजा दाखवतो. असे छोटे मोठे बरेचसे टाके आहेत. पुढं एक दिसते देव टाका. इथे एक छोटंसं मंदिर पण आहे. बघू दाखवतो तुम्हाला. हे बजरंग बली बोला पवन पुत्र हनुमान की जय. देव टाकी. वाव, छान आणि स्वच्छ पाणी. अजूनही पत्रे मारले त्यामुळं बऱ्यापैकी स्वच्छता आणि पिण्यायुक्त पाणी आहे. हे बघा मित्रांनो, समोर दिसते ती झुंजारबारी. कल्याण दरवाजा जाण्यासाठी निघलोत आपण. बरेच आलो आहेत पुढं. बघूयाच. हे बघा कल्याण दरवाजा. त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आम्हीही पुणेरी दिशेने येणारा, म्हणजे पुण्याकडनं येणारा जो मार्ग आहे त्याच मार्गाने आलो. म्हणून इकडं हा दरवाजा म्हणजे कल्याण दरवाजा तो आहे. दिसण्यात खूप छान आणि जसा रायगडला आहे त्याच पद्धतीने बनवला आहे. बघू शकता. काही पद्धतीचे म्हणजे काही प्रमाणात बांधकाम हे तुटले, परंतु शासनाच्या मदतीने रिनोव्हेशनचं काम पण चालू केलं. इथं सैनिकांना बसण्यासाठी जागा म्हणजे चौकी होती नाही. कल्याण दरवाजा छान आहे, बघासारखं आहे. बघण्यासाठी येऊ शकता तुम्ही. जास्त काही चालण्याचं किंवा ट्रेक करण्याची गरज नाही. मोजूल समाधी स्थळापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. पायऱ्या जाम जागेवर असल्यामुळे दम लागतो. ही दुसरी चौकी. त्याला वरून तुम्हाला दाखवतो. तुम्हाला संपूर्ण परिसर दाखवतो. हे बघा, इथून सुरुवात होती ही झुंजारमाचीची. हा कडा बघू शकता तुम्ही. झुंजारमाची आणि त्याच्या आजूबाजूची तटबंदी खूप खतरनाक. हे बघा
इथं खाली काहीतरी भुयार होतं पहिलं, ते आता काही काळानंतर माती किंवा दगड गेल्यानंतर बुजलं आहे. एखादी भुयारी सुरंग किंवा भुयारी मार्ग असू शकतो. मित्रांनो हे बघा, चूल किती खतरनाक कडा आहे. सरळ कॅमेऱ्यात दिसतो का नाही बहुतेक सांगता येत नाही, पण खतरनाक आहे. त्याला झुंजार माची म्हणतात. छान आहे सगळे, आजही त्याच पद्धतीने बांधकाम आहे. गडावरती आल्यानंतर आता इथं मी थांबलोय ना, इथं या साईडनं बघा हवा थंडीगार येते आणि या साईडनं डोंगर असल्या कारणानं गरम हवा लागते. कशामुळे लागते ते काही सांगता येत नाही, परंतु प्रत्येक एरियात गेल्यानंतर क्लायमेट हे चेंज आहे, बदल आहे. बोला भैरवनाथ महाराज की जय. मित्र बघा, हे कोणाला माहिती आहे का, ज्यावेळेस कोणत्याही पद्धतीचं बांधकाम करत असेल ना लाकडी पद्धतीत मंदिराची किंवा घराचे, त्यावेळेस याचा वापर व्हायचा. म्हणजे लाकडीला आधी सेंटरला इथं एक चौकोन कट करून ते लाकूड याच्यात फसवले जायचे. म्हणजे लाकूड कितीही काही असलं तरी हालत नव्हते. किती टेक्निक होती. कोंढाणेश्वर मंदिर आणि जुन्या बांधकामातले नव्यानं प्राणप्रतिष्ठा करून उभारण्यात आलेला नंदी. आतमध्ये छान शिवलिंग आहे बघा. हर हर महादेव. बाहेरील बाजूस ओम श्री गणेश यांची मूर्ती, आत भोलेनाथ यांची शिवलिंग. छान पद्धतीचे मंदिर आहे. तानाजी मालुसरे स्वतः गुप्तहेर खात्याच्या मदतीने गडाची पाहणी, म्हणजे गडावरती कुठं सैन्य साठा किंवा दारुगोळा कोणत्या ठिकाणी, हे सगळं बघण्यासाठी ज्यावेळेस गडावर गेले त्यावेळेस त्यांना काही कारणास्तव पकडण्यात आले. त्यांना याच ठिकाणी एका झाड होतं मोठं, त्या झाडाला बांधून ठेवण्यात आले होते. याचा इतिहासकारांनी किंवा फिल्म इंडस्ट्रीनी पिक्चरमध्ये पण दाखवले. ती हीच जागा होती आणि इथूनच खाली भुयारा मार्ग त्यांनी तिथून पलायन केले होते. भुयारी मार्ग थ्रू ते किल्ल्याच्या खाली गेले होते. त्यावरील मोठमोठे दरवाजे बघा, एका दगडामध्ये गोल करून ते भिंतीत पॅक रोवून त्याला दरवाजा हा पॅक लावलेला असायचा. पहिले इकडचा कडा बघूया आपण. किती खतरनाक बुरुज आहे. हे बघा, हे बघा वरती सिमेंटचे कोणतेही पद्धतीचं काम चालू असेल ना वरती, त्यासाठी मटेरियल ने आण करतात रोपवेनं. खाली सफेद दिसतंय तिथनं ते रोपवेनं वरती येते. हे बघा सरळ हे जे वरती निळे पत्र आहेत ना, इथे माल नेला जातो तो. आणि हे समोरचंच दूरदर्शनचं केंद्र आहे. या ठिकाणी बहुतांश आपले पर्यटन येत नाही. आणि हे बघा समोरच्या बाजूला तुम्हाला दिसतंय इथे गाडी पार्किंग खूप मस्त वाटते. ही तटबंदी
इथून शत्रूवरती नजर ठेवली जायची. मित्र, हे समोर बघू शकता तुम्ही खड्डे आहेत. हे माझ्या माहितीनुसार की इथं आपले जे गडावरील सैन्य किंवा पहारेकरी म्हणजे आपले मावळे ते तिथं चाकरीला किंवा तिथं बुरुजावरती पहाऱ्या देत असतील ना, त्यावेळी त्यांना राहण्यासाठी इथं छत टाकून त्यांच्यासाठी हे राहण्याची सोय किंवा तिथं आरामासाठी हे बनवलेले होते. आणि हा कडा मित्र हो, तुमचा एका सबस्क्रायबर किंवा एका लाईकने माझ्यासारख्या एखाद्या नवीन क्रिएटरसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर मित्र हो, व्हिडिओ बघून स्किप न करता त्याला लाईक करून आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. एका वेळी 1 किंवा 2च शत्रू येऊ शकत असत, त्यावेळेचे आपले सैन्य ह्या ठिकाणी पण लपून राहत असन किंवा या ठिकाणी पण लपून राहत असन किंवा वरचे हमला करण्यासाठी त्यांना मार्ग पण मोकळा असेल. इथे वरचा एक कोपरा आणि इथे लॉक करण्यासाठी त्यांनी एक आडवं लाकूड किंवा दांडकं टाकण्याचं आणि इथं वरून म्हणजे दोघं फाळकी लावून म्हणजे लाव उघड करता येत असेल. तर मित्र, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर हक्काने सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.